Hello students, today we are talking regarding to the scholarship examination. Standard 8, Part 2nd, Marathi and Intelligence. मराठी घटक पहिला आकलन. त्यातला पहिला पार्ट आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉइंट काय आहेत ते पाहूया. पहिल्यांदा दिलेला उतारा पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचा. म्हणजे जो काही पॅसेज तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही केअरफुली रीड करायला पाहिजे. उतार्यात आलेल्या घटना, संवाद आणि आशय या गोष्टी समजून घ्या. उतार्यात आलेले वाक्प्रचार, म्हणी, जोडशब्द इत्यादी बाबींकडे लक्ष द्या. विचारलेले प्रश्न नीट वाचा व त्याची अचूक उत्तरे शोधा. बरेच वेळा प्रश्न नीट वाचला गेल्यामुळे काय होतं, आपलं उत्तर चुकत असतं. प्रश्न नीट वाचला जात नाही. उतार्याच्या मांडणीप्रमाणे क्रमवार अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातीलच असे नाही. म्हणजे प्रश्न कसेही विचारले जातील तुम्हाला. आशयाप्रमाणेच व्याकरणावरही प्रश्न विचारले जातील. ग्रामर पार्ट जो असतो की नाही त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. उतार्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातील. कमीत कमी किती प्रश्न विचारले जातील तर 3 प्रश्न. आता यासाठीचा पहिला उतारा जो आहे प्रॅक्टिससाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तो पाहूया. माणसाच्या गरजा 2 प्रकारच्या असतात. एक आर्थिक व दुसरी सामाजिक. पहा 2 गरजा दिलेल्या आहेत. एक म्हणजे आर्थिक म्हणजे पैशाशी संबंधित आणि दुसरी म्हणजे सामाजिक. पैसा, सुख, सत्ता, प्रतिष्ठा वगैरे गोष्टी पहिल्या प्रकारात येतात. आता पहिला प्रकार म्हणजे कुठला? आर्थिक. दुसऱ्या प्रकारात म्हणजे सामाजिक. सचोटी, ज्ञान, न्याय, खेळीमेळीने वागणे, सहानुभूती, दुसऱ्याचे नीट समजून घेणे, निपक्षपातीपणा म्हणजे पार्सिलिटी करायची नाही अशा प्रकारचा तो शब्द आहे निपक्षपातीपणा. सेवा इत्यादी गोष्टी येतात. काही उत्कृष्ट वस्तू पैशाने विकत घेता येतात. बऱ्याचशा गोष्टी आपण पैशाने विकत घेतो, हो की नाही. पण मनाचे व हृदयाचे समाधान, सुख व शांती, सद्भाव व सदिच्छा या गोष्टी बाजारात मिळत नाहीत. मिळतात का या गोष्टी? समाधान ही अशी गोष्ट आहे किंवा सुख ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला बाजारात विकत मिळत नाही. धनाच्या राशी ओतल्या तरी त्या लाभत नाहीत. म्हणजे कितीही पैसे खर्च केले तरी समाधान, सुख हे मिळत नाही. ते आपल्या मानण्यावर असतं. आणि याच गोष्टी सर्वांना हव्या असतात. या गोष्टी आपल्याला हव्या असतात. सुख कोणाला नकोय बरं? सगळ्यांना सुख पाहिजे आहे, शांती पाहिजे आहे, सदिच्छा, सद्भाव या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत. परंतु त्या काही पैशाने विकत मिळणारे नाहीत. आपण आधी माणूस आहोत. म्हणूनच सौंदर्याचे, प्रेम, मनाचा विकास वगैरे गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात. म्हणून आपण समाधान व मनाचे स्वातंत्र्य यालाच महत्त्व दिले पाहिजे. म्हणजे आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व देणं गरजेचं आहे तर समाधान आणि मनाचे स्वातंत्र्य याला महत्त्व देणं गरजेचं आहे. चला आता आपण प्रश्न पहिला पाहूया. सत्ता ही कोणत्या प्रकारची गरज आहे? इकडे आलेला आहे. पैसा, सुख व सत्ता, प्रतिष्ठा वगैरे पहिल्या प्रकारात येतात. मग पहिला प्रकार म्हणजे आर्थिक. म्हणजे उत्तर काय, आन्सर काय येणार आहे तुमचं? आर्थिक. म्हणजेच ऑप्शन नंबर 3. आप परभाव या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द वरील उतार्यात आला आहे? विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड. तर आप परभाव याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. न्याय. अपपरभाव म्हणजे न्याय नाही होऊ शकत, खेळीमेळी होऊ शकत नाही, सहानुभूती पण होऊ शकत नाही. म्हणजे बरोबर आन्सर काय आहे? निपक्षपातीपणा. पुढे उतार्यात वर्णनानुसार असत्य विधान कोणते? इथे कन्फ्युजन होतं कधी कधी. काय होऊन जातं की आपण प्रश्न नीट वाचत नाही आणि मग चुकून जे रॉंग आहे तिथे टिक होऊन जाते. उतार्यातील वर्णनानुसार असत्य विचारलेलं आहे. असत्य म्हणजे चुकीचे. दुसऱ्याचे म्हणणे नीट समजून घ्यावे. तर हो बरोबर आहे ना, दुसऱ्याचे म्हणणे नीट समजून घेतले पाहिजे.
पैशांनी सुख मिळविता येते का पैशांनी सुख मिळवता? नाही येत. न्याय ही सामाजिक गरज आहे. ते आपण पहिल्या 2 वाक्यांमध्ये पाहिलं. हे पहा, या ठिकाणी दिलेलं आहे ना, न्याय, ज्ञान, सचोटी. म्हणजे न्याय ही सामाजिक गरज आहे. काही वस्तू मोबदला देऊन मिळवता येतात. काही वस्तू मिळवता येतात की नाही मोबदला देऊन. उदाहरणार्थ हे जे पुस्तक तुमच्या हातात आहे, हे पुस्तक आपण पैसे देऊनच विकत घेतलेलं आहे. त्याच्यामुळे असत्य विधान म्हणजे या गटात बसत नाही असं विधान म्हणजे कोणतं? तर पैशांनी सुख मिळविता येते. ऑप्शन नंबर 2. चला आता पुढचा उतारा जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.